संपूर्ण शहर ज्याचं नाव ऐकून थरथरत होतं, तो माफिया किंग एका मुलीसमोर मात्र पूर्ण शांत उभा होता. त्याच्या हातावर रक्त होतं, डोळ्यात राग होता, पण त्याच्या कपाळावर पडलेली केसांची बटं तो हलकेच बाजूला करत म्हणाला, तुला कधीच माझ्या अंधाऱ्या जगाचा स्पर्श होऊ देणार नाही. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं, कारण काही दिवसांनी त्या निरागस बायकोसमोर त्याचं खरं जग उघडलं. आणि त्या रात्री तिने जे पाहिलं त्याने तिचं प्रेम, भीती आणि आयुष्य त्यांनी बदललं. मुंबईसारख्या मोठ्या शहरात रात्रीचे 2 वाजले होते. रस्ते अर्धे रिकामे होते, पण एका काळ्या गाडीभोवती अजूनही तणाव होता. 4 गाड्या एका जुन्या गोदामासमोर उभ्या होत्या. गोदामाच्या आत शांतता होती आणि काही सेकंदांनी एक माणूस बाहेर आला. काळा शर्ट, चेहऱ्यावर गंभीर शांतता, डोळ्यात अशी नजर की समोरचा माणूस नजर खाली करेल. तो होता आर्यन. शहराच्या अंडरवर्ल्डमध्ये ज्याचं नाव घेतलं की लोक थरथरायचे. कोणाला माहीत नव्हतं तो नेमका किती शक्तिशाली आहे, पण एवढं सगळ्यांना माहीत होतं, त्याच्याशी विरोध म्हणजे संकट. त्या रात्री त्याने एका मोठ्या व्यवहाराचा निर्णय घेतला होता. लोक त्याच्या एका शब्दाची वाट पाहत होते. तो फक्त म्हणाला, हे इथेच संपलं आणि सगळं शांत झालं. पण या माणसाचं दुसरं आयुष्य कोणालाच माहीत नव्हतं. मुंबईची संध्याकाळ होती. रस्त्यावर नेहमीचा गोंधळ, वाहनांचे आवाज, लोकांची धावपळ. एका छोट्या पुस्तकाच्या दुकानात सायली नेहमीप्रमाणे पुस्तकं लावत होती. सायली साधी मुलगी होती. तिला ग्लॅमर, मोठे लोक, पैसे यापेक्षा साधेपणा आवडायचा. ती दुकानात काम करून आईला मदत करत होती. त्याचवेळी दुकानासमोर अचानक एक काळी मोठी कार थांबली. दुकानाबाहेर एक छोटा मुलगा रस्ता ओलांडताना गाडीसमोर आला. ब्रेक जोरात लागला. सायली घाबरून बाहेर धावली. कारमधून आर्यन उतरला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीची गंभीर शांतता. सायलीने मुलाला उचललं आणि रागाने म्हणाली, इतक्या वेगात गाडी चालवायची गरज काय होती? आजूबाजूचे लोक शांत झाले, कारण आर्यनला कोणी अशा आवाजात बोलत नव्हतं. पण आर्यनने फक्त तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदा त्याला कोणीतरी भीतीशिवाय बोलताना दिसलं. तो हलका म्हणाला, सॉरी. सायली आत गेली, पण आर्यन काही क्षण तिथेच उभा राहिला. त्या दिवसानंतर तो वारंवार दुकानात यायला लागला. पहिल्या दिवशी पुस्तकं घेतलं, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सायली हसून म्हणाली, तुम्ही एवढी पुस्तकं खरंच वाचता का? तो हलका हसला, तुझ्याशी बोलायचा बहाणा असतो. सायली पहिल्यांदा हसली. हळूहळू बोलणं वाढलं. सायलीला त्याचं शांत असणं आवडू लागलं. तो कमी बोलायचा, पण बोलला की शब्द लक्षात राहायचे. एक दिवस जोरदार पाऊस होता. दुकानं बंद झाली. सायली बाहेर अडकली. आर्यनने गाडी थांबवली. बस, तुला घरी सोडतो. सायली थोडी संकोचली, पण पाऊस खूप होता. ती बसली. रस्ताभर शांतता होती. मग सायलीने विचारलं, तुम्ही नेमकं काम काय करता? आर्यन काही सेकंद शांत राहिला. बिझनेस. ती म्हणाली, कुठला बिझनेस? तो हलका हसला. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. सायलीला उत्तर अर्धवट वाटलं, पण ती कुठे काही बोलली नाही. काही दिवसांनी सायलीच्या आईची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात भरती करावं लागलं. सायली घाबरली होती. त्याचवेळी आर्यन आला. औषध, डॉक्टरांचा खर्च, पैशांची व्यवस्था सगळं त्याने शांतपणे सांभाळलं. सायली म्हणाली, तुम्ही इतकी मदत का करता? तो फक्त म्हणाला, कारण तुझ्या डोळ्यात अश्रू मला आवडत नाहीत. त्या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी बदललं. हळूहळू सायलीला त्याची वाट पाहणं आवडू लागलं. एक दिवस समुद्रकिनारी दोघे बसले होते. सायली वाळूत हात फिरवत म्हणाली, तुमच्या आयुष्यात इतकी शांतता का नाही दिसत? आर्यन त्याच्याकडे पाहत म्हणाला, कारण माझं आयुष्य शांत दिसतं, पण आतून खूप आवाज आहेत. म्हणजे? कधीतरी सांगेन तुला. त्या दिवशी पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात वेदना दिसली. काही दिवसांनी सायली दुकान बंद करत होती. आर्यन तिथे आला. आज तो नेहमीपेक्षा वेगळा दिसत होता. त्याच्या हातात छोटंसं बॉक्स होतं. सायली चकित झाली. तो काही क्षण शांत राहिला. पहिल्यांदाच शब्द शोधत होता. तो बोलला, सायली, माझ्या आयुष्यात खूप गोष्टी गुंतलेल्या आहेत, ज्या तुला अजून माहीत नाहीत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुझ्याशिवाय पुढचं आयुष्य मला कल्पनाच करता येत नाही. त्याने बॉक्स उघडलं. त्यात रिंग होती. माझ्याशी लग्न करशील? सायली पूर्ण शांत झाली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मी साधी मुलगी आहे. आर्यन हसला. म्हणूनच हवी आहेस तुम्हाला, पण तुमच्याबद्दल मला सगळं माहीत नाही. वेळ येईल तेव्हा सगळं सांगेन, पण खोटं प्रेम नाही देणार. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा जाणवत होता.
ती हलका हसली आणि म्हणाली, हो. ते एका शब्दाने आर्यन पहिल्यांदा पूर्ण मोकळा हसला, कारण शहराचा माफिया किंग पहिल्यांदाच मनाने जिंकला होता. लग्न साधं झालं. सायली आनंदात होती. लग्नानंतर काही आठवडे सगळं शांत होतं. सायली हळूहळू नव्या घरात रुळत होती. मोठं घर, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित, पण त्या घरात एक विचित्र शांतता होती. आर्यन तिच्याशी खूप प्रेमाने वागत होता. सकाळी तिच्यासोबत चहा घ्यायचा, ती बनवलेलं साधं जेवण आवडीने खायचा आणि कामावर जाताना नेहमी एकच सांगायचा, काही लागलं तर मला लगेच फोन कर. सायलीला त्याच्यातला जपणारा नवरा दिसत होता, पण काही प्रश्न अजूनही होते. रात्री कधी त्याचा फोन येताच तो अचानक गंभीर व्हायचा. काही वेळा मध्यरात्री बाहेर जायचा. एकदा सायलीने विचारलं, इतक्या रात्री कोणतं काम असतं? तो हलका हसला, काही गोष्टी वेळ पाहून येत नाहीत. उत्तर पुन्हा अर्धवट होतं. त्या रात्री सायलीला झोप लागली नाही. ती खिडकीजवळ उभी होती. खाली गेटजवळ काही गाड्या आल्या. 4 माणसं उतरली. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव होता. आर्यन खाली गेला. सायली पडद्यामागून पाहत होती आणि पुढच्या क्षणी तिचा श्वास अडकला. 2 माणसं गुडघ्यावर बसलेली होती. आर्यन त्यांच्या समोर उभा होता. त्याचा आवाज कठोर होता. मी एकदा सांगितलेलं पुन्हा सहन करत नाही. त्याच्या हातात बंदूक होती. सायलीच्या हातातून पडदा सुटला. तिला पहिल्यांदाच जाणवलं, तो जसा दिसतो तसा नाही. आर्यन वर आला तेव्हा ती दारात उभी होती. तिच्या डोळ्यात भीती होती. तू कोण आहेस? खरं सांग. आर्यन काही क्षण शांत राहिला, मग दार बंद करून तुझ्या समोर बसला. आता सांगणं टाळू शकत नाही. सायलीचा आवाज थरथरत होता. तुम्ही बिझनेसमॅन नाही ना? तो हळू आवाजात म्हणाला, नाही. ती विचारते, मग? ज्या नावाने शहर घाबरतं तो मी आहे. खोलीत काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याशी खोटं का बोललात? आर्याने नजर खाली गेली, कारण पहिल्यांदा कोणीतरी मला माझ्या नावाशिवाय पाहिलं होतं आणि मला ते गमवायचं नव्हतं. सायली मागे सरकली. म्हणजे इतके दिवस मी कोणासोबत राहते हेच माहीत नव्हतं मला. आर्यनचा आवाज पहिल्यांदा कमकुवत झाला. मी तुला कधीच दुखावणार नव्हतो. त्या रात्री सायली पूर्ण रात्र शांत बसली. तिला फसवल्यासारखं वाटत होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती खाली आली आणि एक वेगळं दृश्य पाहिलं. आर्यन देवघरासमोर बसला होता, डोळे मिटलेले, पूर्ण शांत. तिने पहिल्यांदाच त्याला इतकं निशब्द पाहिलं. तो तिच्याकडे पाहून म्हणाला, मी चुकीच्या जगात अडकलोय, पण तुला त्या अंधारापासून दूर ठेवायचा प्रयत्न केला. सायली काही बोलली नाही, पण तिच्या मनात रागासोबत प्रश्नही होते. दिवस गेले. हळूहळू ती त्याला निरखू लागली. बाहेर तो कठोर होता, पण घरात तो अगदी वेगळा. तिच्या हाताला छोटासा कट लागला तरी डॉक्टर बोलवायचा. ती उशिरा जेवली तर स्वतः थांबून बसायचा. एक दिवस ती आजारी पडली. ताप जास्त होता. रात्रभर आर्यन तिच्या बाजूला बसला, कपाळावर थंड पट्टी ठेवत राहिला. सायलीने डोळे उघडून विचारलं, तुम्ही झोपला नाहीत? तो हलका म्हणाला, तू ठीक नसताना मला झोप येत नाही. ते एका वाक्याने तिच्या मनातला कठोरपणा हलका झाला. पण संकट अजून बाकी होतं. एका रात्री अचानक बाहेर जोराचा आवाज आला, गोळ्यांचा आवाज. घरात गोंधळ पसरला. सिक्युरिटी धावत होती. सायली घाबरली. आर्यन धावत आत आला. सायली, खाली वाग, तो ओरडून म्हणाला. ती काही समजण्याआधी काच फुटली. गोळी आत आली. आर्यन तिच्या समोर उभा राहिला. गोळी त्याच्या खांद्याला लागली. सायली किंचाळली, आर्यन, पण तो अजूनही तिच्या समोर उभाच होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना होती, पण नजर फक्त तिच्यावर. तुला काही झालं नाही ना? रक्त वाहत होतं. सायलीचे हात थरथरत होते. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात भीतीपेक्षा प्रेम जास्त होतं. ती त्याचा चेहरा हातात घेऊन म्हणाली, तुम्ही स्वतःला का पुढे केलं? तो हलका हसला, कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तू आहेस. त्या रात्री हॉस्पिटलमध्ये बसताना सायलीला जाणवलं, त्याच्या जगाची भीती खरी आहे, पण त्याचं प्रेमही तितकंच खरं आहे. घरी परतल्यावर काही दिवसांनी आर्यनने निर्णय घेतला. त्याने आपल्या माणसांना बोलवलं. शांत आवाजात म्हणाला, आजपासून जुने व्यवहार बंद. सगळे थक्क झाले. बॉस, इतकं सगळं सोडणार? तो म्हणाला, हो, कारण मला आता शांत आयुष्य हवं आहे. हळूहळू त्याने सगळं मागे सोडलं. नवीन बिझनेस सुरू केला. सायलीने विचारलं, इतकं मोठं जग सोडताना भीती नाही वाटली? तो तिच्याकडे पाहून म्हणाला, पहिल्यांदा काहीतरी मिळाले जे हरवायची भीती वाटते. सायली हलकं असली, कारण तिला माहीत होतं, एक निरागस प्रेमाने एका माफिया किंगच्या आतला माणूस जागा केला होता. सायलीला जेव्हा आर्यनचं खरं रूप कळलं तेव्हा तिला वाटलं सगळं बदलणार, पण तिला अजून माहीत नव्हतं खरं वादळ तर आत्ता सुरू होणार होतं. कारण काही दिवसांनी तिच्यावर असं संकट येणार होतं ज्यामुळे आर्यन पुन्हा त्या जुन्या जगात परत जाणार होता. जर पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 लिहा.
आणि अशाच इमोशनल सिनेमॅटिक स्टोरीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.